मॅडम, आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये जेवढे परिवहन आहेत महाराष्ट्रामध्ये, या परिवहनमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाही आहे. आज जर बघितलं तर बेस्टचा संप चालू आहे. बाकीच्या शहरांची जर परिवहन पाहिलं तर कुठेही पगारवाढ करता येईल अशी परिस्थिती कोणत्याही शहरात नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण 7,000 रुपये पगारवाढ केली, त्यांच्या खात्यावर ते जमा झाले. हे जमा होत असताना आपल्याला यातून उत्पन्न देखील मिळणं गरजेचं आहे. परिवहन समिती ही काय असते, ही कायद्याने कशा पद्धतीने हिचं नियोजन केलेलं आहे, याचा कदाचित काही लोकांना विसर पडला होता. तर बदली होणं हे प्रशासकीय ठरावावरती जरी असलं तरी अचानक बदली होणे याच्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे किंवा काहीतरी आकसापोटी बदली झाली आहे का, हा शोध घ्यायचा विषय जरी असला तरी शहरासाठी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक नाही दिली पाहिजे. बरं, जरी दिली तरी कलम 41 अंतर्गत आयुक्त असतील किंवा आयुक्तांना व प्रशासनाला हे अधिकार नाही आहेत की दुसरा GM तुम्ही अपॉइंट करू शकता. कलम 41 आज सकाळी आम्ही अर्जंटली मीटिंग लावलेली 10 वाजता. मीटिंग यासाठीच लावली होती की जे नियमात आहे, नियमात असेल अशाच पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे. या नियम 41 अंतर्गत 3 अंतर्गत की परिवहन जर अशी परिस्थिती असेल की जर परिवहन व्यवस्थापक हे रजेवर गेलेले असल्यास किंवा त्यांची बदली झाली असताना दुसरे अधिकारी त्या जागेवर येईपर्यंत जी नेमणूक करायची आहे ती फक्त परिवहन समितीच्या मान्यतेने व ती निवड होते. ती निवड करत असताना आम्ही परिवहन समितीतील जे सिनियर आहेत आणि जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत, ज्यांना त्याचा अनुभव आहे, असे आम्ही आमचे जंगले साहेब म्हणून आहेत, त्यांची नियुक्ती या ठिकाणी सर्वांमध्ये केलेली आहे आणि ही नियुक्ती नियमात आहे आणि ती आज आम्ही वरती महासभेला मंजुरीसाठी पाठवली. म्हणजे तुमचं थेट स्थगित कर दिया, क्या कारण था? क्रमांक 196 सेक्टर 12 वाशी येथील हा जो प्रस्ताव आणलेला होता, या प्रस्तावामध्ये सगळ्यात प्रामुख्याने काय होतं की यांना लीज, ठीक आहे, आपण जे निर्मिती करतो ही रेंटवर येण्यासाठीच करतो आहे, पण त्याचं रेंट जे मागतात ते लोक ते 30 वर्षासाठी मागतात. 30 वर्ष हा पिरियड खूप मोठा आहे साहेब. 30 वर्ष जर आपण एखादी प्रिमायसेस जर भाड्याने दिली, उद्या जर आपण हे करतो कशासाठी, लास्टला सेवा देणारी संस्था आहे, महानगरपालिका असेल किंवा NMMT असेल, 30 वर्ष जर आपण एखाद्या संस्थेला जर भाड्याने दिलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जर समजा जसं आता डायलिसिस सेंटर नाईक साहेबांनी उभारलं, असंच जर काही वेळ आली, आपल्याला जर एखादं नागरिकांसाठी काही उभारण्याची वेळ आली तर त्यावेळेस आपल्याकडे वास्तू तर असेल पण ती भाड्याने दिलेली असेल, ती आपल्या नागरिकांना त्या प्रत्यक्ष लाभ होऊ शकत नाही. म्हणून हे जे जास्त लीज आहे ते आणि रेट सुधारित हे आपण करू ना मान्य, यांनी सुधारणा करून आणावी. परिवहन समिती निश्चित त्याला मान्य दिली या शहराच्या विकासासाठी. आणि हे जे आहेत ना याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, जर नीट बघितलं हे आम्ही सुधारून त्यांना सांगितलं पुढच्या वेळेस मांडा, हे आम्ही मंजूर करू. उत्पन्न वाढीसाठी जे जे आहे ते सर्व केलं जाईल. तो उसमें ट्रांसपेरेंसी नहीं थी, आपने कहा कि ट्रांसपेरेंसी नहीं है प्रस्ताव में, इसलिए अगली बार सुधारित प्रस्ताव आएगा तभी उस पर विचार किया जाए. नक्की इसमें ट्रान्सपरन्सी नाही आहे, याच्यात ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्यांना स्पेसिफिक जे वाटतं, म्हणजे त्यांना वाटलं ना की हा टेंडर चांगला आहे, मग तो आला पाहिजे. कुणाला? प्रशासनाला जर वाटलं ना की आता हा टेंडर हा व्यवस्थित रेट आता हा झाला पाहिजे आणि जर आम्ही सांगितलं ना हा की नाही हा कमी आहे, यांचे बरेच विषय आहेत. मी एक दिवशी पत्रकार परिषद घेऊन येणार, सगळे विषय सगळे यांचे ओपन करतो. प्रशासकीय काळामध्ये ना काय काय केलेलं नाही यांनी, एक दिवशी सर्व कोणाचा अंत पाहू नका. आज 3 महिने आम्ही मेहनत करतो. ते NMMTचे कामगार बिचारे, तुम्हाला सांगतो, जेव्हापासून पगार वाढवला आहे 1.25 लाख रुपये आपलं उत्पन्न वाढलं आहे. मी स्वतः चौकी जाऊन प्रत्येक डेपोत जाऊन यांना आवाहन करतो आहे का आपले जे पगार वाढलेले आहेत याचा आपल्याला साधारणतः 10 कोटीच्या वरती अधिवार झालेला आहे. हे आपल्याला पैसे वसूल कसे करणार आपण, तर तुम्ही काम करा, जास्तीत जास्त प्रवासी घेत जा, आवाज देऊन प्रवासी घ्या, प्रवासी कुठे दिसला तर त्याला इग्नोर करू नका.
अशा सर्व गोष्टीने आम्ही एका बाजूने करतो आणि एका बाजूने जर टेंडरच लावले जाणार नसेल आणि फक्त खो घालायचं काम करत असेल तर हे चुकीचं आहे. ओके सर. माझा असा थेट आरोप नाही आहे, पण निश्चित तुम्हाला एक सांगतो की नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस या कामगारांचं हित बघितलं जातं त्यावेळेस काहीतरी अदृश्य शक्ती ही कुठून तरी काम करत असते आणि काही ना काही याच्यामध्ये खोडा घालत असते. हे बंद करावं. हे जे ना हे बंद करा. कामगारांच्या मागे लागून, कामगार हा आपला कणा आहे आणि जे पण अधिकारी येतात, ठीक आहे तुम्ही शिकलेले आहेत, तुम्ही त्या लेवलचे आहेत, अधिकारी म्हणून आमच्या शहरावर येता, आम्हाला आनंद आहे. पण ह्या शहराचं हित पहा, या शहराच्या कामगारांचं हित पहा. कोणत्याही एका ठराविक शहरातून कोणी सांगत असेल की अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने करा, असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे. मी हात जोडून नम्र विनंती करतो की परिवहन व्यवस्था ही अत्यंत डबघाईला आलेली आहे. 6 वर्षाच्या मागच्या काळामध्ये पुरेसा निधी मिळालेला नव्हता, पुरेसा गाड्या आपल्याकडे शिल्लक नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जो आम्ही 7,000चा निर्णय घेतला हा ह्या भरोशावरती घेतलेला की आमचे इन्कम वाढणार आहे. त्या इन्कम वाढण्यासाठी जे आम्ही परिवहन समितीमध्ये जे ठराव घेतो ते ठरावाचे टेंडर लावले जात नाही. जर आमची स्वतंत्र आहे तर तुम्ही बोदरेशन टाकून त्या अधिकाऱ्यांना का असं करता? जर गाड्या नसतील तर उत्पन्न कसं वाढणार आहे? ही कडुसकरांची जी बदली झालेली आहे ती कोणामार्फत झालेली आहे, काय वाटतं? हे बघा, जी आमची GMची जी बदली झालेली आहे ही निश्चित ही शासकीय स्तरावरतीच बदल्या होत असतात, प्रत्येक अधिकाऱ्याच्या बदल्या होत असतात. पण बदल्या होत असताना तात्काळ लगेच बदली होणे आणि एवढ्या तात्परता दाखवणे, लगेच दुसरा अधिकारी नेमणे. दुसरे अधिकारी जे आहेत तेही अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी 4-4, 5-5 अधिभार आहेत. प्रशासन त्यांच्याकडे आहे, निवडणूक आहे, आणखीन 4-4 अधिकारी, चांगले अधिकारी आहेत ते. पण आम्हाला पूर्ण वेळ काम करणारा अधिकारी पाहिजे. जर त्यांच्याकडे ऑलरेडी जर 4-5 डिपार्टमेंट असतील तर आमच्या डबघाईत गेलेल्या त्या परिवहनला आम्हाला कधी वेळ देतील? म्हणजे आम्ही एक तर पहिलाच प्रॉब्लेममध्ये आणखीन प्रॉब्लेममध्ये टाकायचं. म्हणजे हे बघा, कोणत्याही ज्या शहराची परिवहन व्यवस्था ही चांगली आहे ते शहर चांगलं असतं. त्याचे दळणवळण आज आपले सगळ्यात जास्त आपण फॅसिलिटी देतो. महिलांना अर्ध तिकीट आहे, ज्येष्ठांना फ्री आहे. हे सगळं असतं. आपण का तोट्यात? याची काही कारणं आहेत, पण ह्या आपण सुविधा बंद करू शकत नाही आणि बंद होणारही नाहीत. पण आपण पॅरलल त्याच्याकडं दुसऱ्या बाजूने उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करतो आहे. जे सगळे ठराव आता 3 महिने आम्ही मेहनत करून जेवढं केलं, तर जर तुम्ही लास्टला टेंडरच लावले नाही तर मग त्याचं होणार काय? बट टेंडर आम्ही सांगतो म्हणून लावा असं नाही. टेक्निकली त्यांनाही मान नाही. प्रशासकीय ठराव आणले होते. प्रशासकीय ठराव आणल्यानंतर परिवहन समितीने ते मान्य केल्यानंतर आत्तापर्यंत ते ठराव लागले पाहिजे नव्हते. का लागत नाही? कोणत्यातून शहरातून तुम्हाला सूचना येतात का की या शहराचं भलं झालं नाही पाहिजे, नाही परिवहन वरती नाही आलं पाहिजे? अशी शंका माझीच नाही, या सगळ्या नवी मुंबईकरांची आहे. आणि नियमात आम्हाला आमच्या गटनेत्याने सांगितलं आहे, पुस्तक घ्या, नियम वाचा, नियम वाचून काम करा. एक आज और शासकीय प्रस्ताव